प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आपण खूप छान दाखवतायत आता. त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे पार्थ काव्यासाठी गजरा घेऊन येतो, तर त्याला असं आठवतं की मागच्या वेळेचा मी गजरा दिलेला होता तो आईलाच पोस्ट करायला सांगितला होता, पण यावेळेस ना काव्या, मी तुमच्यासाठी मनापासून आणि मी स्वतः माळणार आहे तो गजरा. काव्या म्हणते, माळा ना मिस्टर पार्थ. नंतर पार्थाने तिला काव्याला गजरा घालतो आणि एवढे छान जोडी दिसते ना प्रेक्षकांना त्यांची, खूपच छान, अगदी नजर लागावी अशी. कारण काल जीवा म्हटलाच की पार्थदादा खूप नशीबवान आहे की त्याला काव्यासारखी बायको मिळाली, आणि तू किती जाड आहेस. इकडे नंदिनीला पण वजनाचा खूप त्रास होत असतो, त्यामुळे ती जे ब्लाऊज शिवायला टाकलेलं असतं त्याला फोन करते आणि म्हणते, तुम्हाला जमणार नव्हतं तर कशाला हो म्हणालात तुम्ही, मी माझं दुसरं ऑर्डर केलं असतं. लगेच पार्थ आणि काव्या तिचा आवाज ऐकून बाहेर येतात. नंदिनी खूप चिडलेली असते आणि मोठ्याने बोलत असते. काव्या म्हणते, काय झालं ग नंदिनी ताई, तू डायरेक्ट काव्यात झाली, एवढी चिडचिड तू कधीपासून करायला लागली. नंदिनी म्हणते, अगं काव्या, तुला माहीत नाही का, मला जे ब्लाऊज हवं होतं ते मिळालं नाही आणि दुसरं ब्लाऊज घालायला माझे दंड नाही का दिसणार त्यामध्ये. काव्या म्हणते, असं, अरे. आणि ते दोघी कानातल्या कानात बोलत असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं, मला सुद्धा सांगा. काव्या म्हणते, मिस्टर पार्थ, तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसा बरं. आणि खरंच पार्थ एका बाजूने जाऊन हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसतो. नंतर नंदिनी म्हणत असते, अगं काव्या, कालच हे म्हणाले तुझं वजन वाढल्यामुळे तू काही छान दिसत नाहीये, आणि काव्या किती सुंदर दिसतेय. ती म्हणते, अगं ताई, असं काही नाही. पार्थ म्हणतोस, तर अरे मला पण सांगा. काव्या म्हणते, आमच्या बायकातल्या गप्पात तुम्हाला काय करायचंय देशमुख, तुम्ही गप्प बसा ना. नंतर नंदिनी समजून घेते आणि म्हणते, वाव, खूप छान जोडी दिसतीये तुमची, चला मी फोटो काढते. पार्थ म्हणतो, हो हो, काढा काढा, कारण आमचे एवढ्या दिवसाचे फोटोच नाहीये, आता आमचं नातं खूप सुंदर झालंय आणि फोटो पण सुंदर काढा. नंतर तू एवढी छान पोज देतात. नंदिनी म्हणते, खूप छान दिसत आहे जोडी तुमची, आणि नजर नको लागायला. इकडे पार्थ म्हणत असतात, नंदिनी तुमची पण जोडी खूप छान आहे. पण नंदिनीला इकडे जीवाच्या बोलण्याचं गिल्ट वाटत असतं आणि ती खूपच निराश होऊन त्यांचे फोटो काढत असते. काव्या म्हणते, अगं ताई, एवढं काय टेन्शन घेतीये तू, तू पण होशील, तुझं पण वजन होईल कमी. नंतर काव्या फोटोज बघते आणि खूप आनंदाने म्हणते. पार्थ पण तिच्या बाजूला येऊन फोटो बघत असतो, तर त्याला पण खूप आनंद होतो, कारण फोटो खूप छान आले आहेत आणि हे आज दोघे पण खूप छान दिसत आहे. काव्या पण पहिल्या मालिकेत होती त्यापेक्षा या मालिकेत तिचं पार्ट पण छान आहे आणि दिसायला पण छान. नंतर मालिनी येते. मालिनी म्हणजे काय चाललंय इकडे, खूप जोराने ओरडते. नंतर लगेच जीवाचा सीन घेतला आहे. जीवा इकडे कपडे चेंज वगैरे करत असतो. नंतर नंदिनी आल्याच्या नंतर तो मुद्दामच ते जॉकेट अटकवायचं आणि म्हणतो की ही निघत नाहीये नंदिनी. नंदिनी आता जास्त ओव्हरच करते थोडी. तिने शॉल वगैरे अंगावर घेतली आणि जीवाला ते त्याचं जॉकेट असतं ते खाली करून दिलं. नंतर तो म्हणतो, थँक्यू. पण हे काय, तू काय अशी शॉल वगैरे घेतली, बरे आहेस ना तू, थंडी वगैरे वाजत नाही ना. ती म्हणते, नाही. तो म्हणतो, मार्च महिन्यात कोणती थंडी, तू खरंच बरी आहे ना. इकडे नंदिनी म्हणत असते, हो, पण नंदिनीने मुद्दामच तिची तब्येत वगैरे दिसू नये म्हणून ती शॉल घेतलेली आहे. इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, काढ ना ते, उगाच काय हे करतीये. नंदिनी म्हणत असते, नको ना, आणि तिला काय एवढं गिल्ट वाटतंय, जरा ओव्हरच करतीये ती पण. नंतर जीवा म्हणत असतो, नंदिनी तू ऐक बरं माझं, तू आता तयार हो लवकर आणि बाहेर आहे, आपल्याला गुढीची पूजा वगैरे करायची आहे ना आज. पार्थ दादा आणि काव्याची तयारी होऊन ते खाली आलेले आहेत. पण तिला जीवा जे बोलतो ना फोनवर बोललेला की आमच्या नंदिनीचं वजनच खूप वाढलंय, ती सुंदर दिसत नाहीये, याचंच खूप आठवत असतं नेहमी.
नंतर नंदिनी, काव्या आणि पार्थची आई बोलत असतात, तेव्हा पार्थची आई म्हणते काव्या काही बनवणार नाही, काव्याला श्रीखंड पुरी वगैरे बनवायला सांग. आणि पार्थ म्हणत असतो नाही. नंतर ही जोरात ओरडते आणि म्हणते नेहमी बायकांनीच करायचं असतं का हे? पुरुषांनी फक्त कपडे वगैरे घालून चेंज करून बसायचं आणि AC मध्ये बसायचं आणि बायकांनी या उकडत्या गॅससमोर स्वयंपाक बनवायचा. मला हेच कळत नाही बऱ्याच वर्षापासून, हे सगळं बायकांनाच का घेऊन ठेवलंय सगळं करायचं? संसार दोघांचा असतो तर कामही दोघांनी केली पाहिजे. नंतर पार्थ म्हणत असतो असं नाही आई, पण काव्याला खूप छान श्रीखंड बनवता येतं. काव्या म्हणत असते हो बनवते देशमुख, आणि ही खूप छान बोलत असते. सगळेजण खूप आनंदात असतात. आज त्यांच्याकडे पण गुढीपाडवा असल्यामुळे खूप आनंद असतो सगळीकडे. इकडे काव्या म्हणत असते पण पार्थ तुम्हाला ते वेगळंच काहीतरी बनवायचं होतं ना? पार्थ म्हणत असतो नाही. इकडे आई तू काय कर माहिती का, गुढीला नैवेद्य म्हणून आपण श्रीखंड पुरी बनवतो ना, मग श्रीखंड पुरीच बनव. नंतर इकडे रम्या खाली येते. रम्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला चालली आहे. इकडे पार्थ आणि काव्या म्हणत असतात काय ग रम्या कुठे निघालीस? नंतर तिची आई पण तिच्यासोबत खाली आलेली असते. ती म्हणते अगं कुठे नाही, मी विजय मिटकरला भेटायला चालले कॅफेमध्ये. आणि या सगळ्यांना खूप आनंद होतो. ते म्हणते जा बाई आणि एकदाच फिक्सच करून ये लग्नाचं. रम्याची आई पण वसुआत्या खूप खुश होते आणि तिला पण खूप आनंद होतो आणि सगळ्यांनाच आनंद होतो. आणि ते काव्याला म्हणत असतात की काव्या खूप सुंदर दिसतीये तू. काव्या सगळ्यांना म्हणते धन्यवाद, मलाच सगळेच खूप छान दिसत आहेत, पण मलाच सगळे कॉम्प्लिमेंट करतायत. नंतर रम्या म्हणत असते तिला ना थोडं गिल्ट फील होतं की पार्थ तिचा होणार होता आणि आता तो काव्यासोबत संसार करतोय, पण ती तरी पण आता समजून घ्यायला शिकलीये. वसुआत्या म्हणत असते जा बाई आणि त्या विजय मिटकरला एकदाच पटवूनच घे, मग तुला काही टेन्शन राहणार नाही. तुझाही असा पुढच्या वर्षी गुढीपाडवा सेलिब्रेट झाला पाहिजे. ती म्हणते हो ग आई, आणि ती जायला निघते. नंतर पार्थला थोडा विचारच पडतो, पण पार्थ म्हणतो जाऊ दे, कोणी का असते ना, ज्यांच्या त्याच्या आयुष्यात सुखी पाहिजे. नंतर ही कॅफेमध्ये आल्याच्या नंतर बसते आणि इकडे तिकडे बघते. तो विजय मिटकरी काही आलेला नसतो. नंतर ती विचार करते या कॅफेमध्ये ती कॉफी असेल, सायमन कॉफी का काहीतरी म्हटलंय तिने, तर ती आहे का? नंतर तिच्याकडे मेन्यू कार्ड घेऊन एक माणूस आलेला असतो. तो वेटर वगैरे काही नसतो, तो असतो विजय मिटकरी. आणि ते म्हणतात इथे ना सुंदर मुली आणि सुंदर मुलांची लग्न जुळवली जातात. नंतर ती म्हणते तुम्हीच विजय मिटकरी का? तो म्हणतो हो. काय मागवायचंय तुम्हाला? ती म्हणते सायमन कॉफी. आणि ते विजयला ज्यूस हवं असतं, त्यामुळे तो ऑर्डर देतो आणि ऑर्डर येणार तोपर्यंत हे दोघेजण गप्पा मारत असतात. रम्या म्हणते, आणि तो त्याची ओळख देत असतो. तर रम्या म्हणते मी तुमच्या बायोडाट्यावर तुमची सगळी माहिती वाचली आहे, त्यामुळे आपण पुढची बोलणी करूया. तो म्हणत असतो काही हरकत नाही, पण तुम्ही खूप सुंदर दिसताय आज. आणि तो तिच्यासाठी बुके घेऊन येतो. रम्या म्हणत असते मी तुमच्या माहितीसाठी सांगते, मला बुकेपेक्षा पण गजरा खूप आवडतो. नंतर मालिनी आणि नंदिनी पण तयार होऊन खाली येते. सगळेजण गुढीची पूजा करायला लागतात. काव्या मोठी असल्यामुळे ते गुढी उभारतात आणि नंदिनी तिच्या सासूसोबत मागच थांबते थोडी. सगळेजण खूप खुश असतात. आता उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहेत की नंदिनी आणि जीवा हे दोघे एकमेकांना मदत करत वजन कमी करण्याचा निर्णय घेतात. आणि खरंच आता डाएटिंग वगैरे सुरू करणार आहे नंदिनी, आणि जीवा पण तिला मदत करणार आहे. नंतर पार्थ आणि काव्या खूप जोशात गुढीची पूजा करत असतात आणि सगळ्यांना आरती देतात. मालिनी पण खूप खुश होते, यांनी गुढी पण खूप छान उभारली आहे. नंतर नंदिनी आणि जीवा पूजा करून घेतात. मालिनी म्हणतात दोन्ही पण माझ्या सुना खूप गोड आणि गुणी आहेत
आणि असे सुखाने संसार करा, म्हणजे मला अगदी टेन्शनच नाही आहे. नंतर लगेच जीवा नंदिनीचा वजन काटा घेऊन येतो आणि वजन करून बघतो. आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.